नमस्कार. आपण पाहणार आहोत ऑनलाईन टेस्ट कशा पद्धतीने करायची. त्यासाठी आपल्याला गुगलवरनं जावं लागेल. गुगलवरती गेल्यानंतर आपण इथे टेस्टमॉज म्हणून टाईप करायचे. टेस्टमॉज वेबसाईट टाकायची आणि सर्च करायचं. अशा पद्धतीने विंडो झाल्यानंतर टेस्टमॉज द टेस्ट जनरेटर याच्यावरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने आपल्याला विंडो मिळेल. नंतर मेक अ टेस्ट करायचं. मेक अ टेस्ट केल्यानंतर आपल्याला कुठल्या विषयाची टेस्ट करायची आहे त्या विषयाचं आपण नाव लिहायचं. इथे समजा मी मॅथची टेस्ट तयार करते. मी मॅथ विषय घेतला. पुढे त्याचा पासवर्ड द्यायचा. आपण कुठलाही आपल्याला हवा तसा पासवर्ड आपण देऊ शकतो. ते जनरली तो पासवर्ड आपल्या लक्षात राहील असा आपण पासवर्ड ठेवायचा. मी पासवर्ड ठेवलाय. पुन्हा तोच पासवर्ड रिटाईप करायचा. हा पासवर्ड लक्षात ठेवणे फार महत्वाचं आहे. पुढे कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केल्यानंतर अशी विंडो आपल्याला दिसेल. त्यामध्ये 3 नंबरला असलेलं ऍड क्वेश्चन, या ऍड क्वेश्चन वरती आपण क्लिक करायचं. केल्यानंतर आपल्याला हा प्रश्न तयार करण्यासाठी आपल्याला अशी विंडो मिळेल आणि याच्यामध्ये आपण प्रश्न तयार करू शकतो. आपल्याला मॅथचा विषय मी निवडलेला आहे, त्यामुळे मॅथचे मी प्रश्न तयार करते. 2 + 3. आता याच्यामध्ये आपल्याला चॉईस आहेत. प्रश्न उत्तर कशा पद्धतीने आपल्याला आहे, ट्रू फॉल्स आहे, मल्टिपल रिस्पॉन्सेस आहे, फिल इन द ब्लँक्स. आपल्याला कोणता प्रश्न कोणत्या स्वरूपामध्ये त्याचं उत्तर हवं आहे ते प्रश्न आपण तो पर्याय आपण निवडू शकतो. मी इथं मल्टिपल चॉईस निवडते आणि 2 + 3 ला त्याचं उत्तर आपण इथं लिहिणार, पर्याय त्याचे तयार करणार आहोत. इज इक्वल टू याचे उत्तर आपण तयार करणार आहोत. आता 5 7 3 उत्तर बरोबर, 1 उत्तर बरोबर आणि 3 उत्तर चुकीचे, अशा पद्धतीने आपण त्याचे पर्याय तयार करणार आहोत. आणि एक लक्षात ठेवायचे, जे उत्तर बरोबर आहे त्याला असा डॉट्स आपण करायचा आहे. आता ऑलरेडी मी पहिल्याच प्रश्नाला ठेवलेला आहे, त्याच्यामुळे पहिल्याच उत्तराला मी तो डॉट्स, म्हणजे सोडवताना त्या विद्यार्थ्याला नंतर त्याचे कळतं की त्याचं उत्तर कोणतं बरोबर आहे की चूक आहे ते. त्याच्यानंतर सफल आन्सर म्हणून एक ऑप्शन आहे. सफल आन्सर म्हणजे ज्यावेळेस दुसरा विद्यार्थी तो प्रश्न सोडवू लागेल त्यावेळेस ते उत्तर त्याची वर खाली होणार. म्हणजे 1 नंबरचं 2 नंबरला, 2 नंबरचं 3 नंबरला हे आपण करू शकतो. सफल आन्सर केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. पुढचा तिथं पॉइंट्स आहेत. या पॉइंटसाठी आपण कितीही पॉइंट्स आपण देऊ शकतो. 2 देऊ शकतो, 5 देऊ शकतो. आपल्याला हवे तेवढे त्या प्रश्नाला आपण पॉइंट्स देऊ शकतो. नंतर सेव्ह अँड ऍड क्वेश्चन करायचं आणि पुन्हा इथं आपला दुसरा प्रश्न तयार करायचा. 4 + 2 इज इक्वल टू, आता इथं मी आपले तेच उत्तर राहतील, फक्त आपण ते डिलीट करून दुसरे चेंज करायचे. आता माझं उत्तर 4 + 2 चं 6 उत्तर बरोबर आहे. त्याच्यामुळे मी बरोबर उत्तराला इथं डॉट्स करायला विसरणार नाही आणि डॉट्स हे करणं गरजेचं आहे. आता हा दुसरा प्रश्न आपला तयार झालेला आहे. पुन्हा सेम तसंच करायचं. सेव्ह अँड ऍड न्यू क्वेश्चन करायचं. पुन्हा आपला तिसरा प्रश्न येईल. 1-2-4 प्रश्न तुम्हाला उदाहरणासाठी तयार करून दाखवते, म्हणजे 5 प्रश्न तयार केल्याशिवाय आपल्याला लिंक मिळणार नाही. 5 + 7 इज इक्वल टू, आता इथं 7 ऑलरेडी आहे, त्याला मी डॉट्स करते. पुन्हा सेव्ह अँड ऍड न्यू क्वेश्चन. अशा पद्धतीने आपण 5 प्रश्न तयार करू शकतो. कितीही प्रश्न आपण त्याच्यात तयार करू शकतो. त्यात फक्त मी आता 5 प्रश्न तयार करून दाखवते. जवळजवळ 20-25 प्रश्नांची उत्तरं, 20-25 प्रश्नांची टेस्ट आपल्याला तयार करता येते आणि ती भरपूर प्रमाणात केल्यामुळे
चांगलेही वाटते. तीच उत्तरे असतात आणि तीच उत्तरं पुन्हा डिलीट करायची आपण आणि त्याचे दुसरे पर्याय उत्तर आपण लिहू शकतो. आता याचं पर्यायी उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे 9. त्याच्यामुळे ते 9 ला ऑलरेडी डॉट्स केलेलं आहे. जरी आपल्याला इथे ठेवायचं असेल तरी इथे आपण लिहू शकतो आणि इथल्या क्वेश्चनला पण पर्यायाला आपण बरोबर करू शकतो. 7 ऍड न्यू क्वेश्चन. पुन्हा दुसरं गणित घेऊयात. इक्वल टू आता बरोबर उत्तर इथे लिहूयात, म्हणजे ऑलरेडी तिथे डॉट्स येतो. अशा पद्धतीने 7 न्यू ऍड क्वेश्चन आपण केलेला आहे. पुन्हा प्रश्न घ्यायचा नाही आपल्याला. आता आपल्याला याचा रिपोर्ट क्वेश्चन्स पाहिजेत, प्रिव्ह्यू पाहायचा आहे. त्यासाठी असं आपल्याला अशा पद्धतीचे आपले प्रश्न तयार झालेत. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आपण दिलेले आहेत आणि आता आपल्याला ही टेस्ट पब्लिश करायची आहे. म्हणजे आपल्याला पब्लिश केल्यानंतर त्याची लिंक मिळेल. मग ही टेस्ट आपण पब्लिश करूया. पब्लिश केल्यानंतर ह्या रेड बॉक्स वरती पुन्हा क्लिक करायचं आणि ही लिंक आपल्याला टेस्टची आता मिळालेली आहे. ही लिंक आपण लिहून ठेवा, अन्यथा कॉपी करून आपल्याला व्हॉट्सअपला आपण शेअर करू शकतो. धन्यवाद.